हरि ओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 16. अहं क्रतुरहयै यज्ञस् स्वधाहमहमौषधम् मंत्रोऽहमहमेवाच्यम् अहम अग्निरहम हुतम्. मी क्रतू आहे, मी यज्ञ आहे, मी स्वधा आहे, मी औषध आहे, तसेच मी मंत्र आहे, मी तूप आहे, मी अग्नी आहे, मी हवन आहे. भगवंत श्रींनी मागील श्लोकात सांगितले की साधक माझ्या विश्वव्यापी विराट स्वरूपाची उपासना करतात. मला जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचर सृष्टीमध्ये विश्वाच्या ठायी ठायी पाहतात आणि समोर येईल त्याच्या आत हृदयात डोकावून परमात्मा पूजन करतात. तेथे विश्वोतमुख असा शब्द वापरला आहे. तसेच मागील श्लोकांमधून आसुरी आणि दैवी प्रकृतीविषयी चर्चा केलेली आहे. आता येथे ते सर्वांना आपल्या सर्वव्यापी स्वरूपाची ओळख करून देत आहेत. या योगे असुरी प्रकृतीच्या लोकांना योग्य तो बोध व्हावा आणि त्याचबरोबर दैवी प्रकृतीच्या लोकांना भगवंत श्रींच्या अस्तित्वाचा दिलासा मिळावा. येथून पुढे 4 श्लोकात भगवंत श्री सर्वव्यापी स्वरूपाची ओळख करून देत आहेत. क्रतू, वैदिक पद्धतीने जे केलेले आहे ते मीच आहे. म्हणजे वैदिक पद्धतीने केलेले विधी वगैरे मीच असून ते विधी माझ्यासाठी केले जातात. ते विधी मलाच अर्पण केले जातात. असे विधी मलाच येऊन मिळतात. त्यानंतर त्यांचा परिणाम माझ्यामुळेच होत असतो. यज्ञ, पौराणिक पद्धतीने जे केलेले ते मीच आहे. म्हणजे पौराणिक पद्धतीने केलेले विधी वगैरे मीच असून ते विधी माझ्यासाठीच केले जातात. ते विधी मलाच अर्पण केले जातात. असे विधी मलाच येऊन मिळतात. त्यानंतर त्यांचा परिणाम माझ्याचमुळे होत असतो. स्वधा, पितरांसाठी जे केले जाते ते मीच आहे. पितरांसाठी श्राद्ध, पक्ष, तर्पण, कर्मकांड किंवा अन्नदान, दान धर्म वगैरे जे केले जाते तो सर्व विधी मीच असून तो माझ्यासाठीच केला जात असून तो मलाच येऊन मिळतो. औषध, क्रतू, यज्ञ, स्वधा यासाठी जी सामग्री लागते, समिधा, धान्य वगैरे, ती सामग्रीही मीच आहे. मंत्र, क्रतू, यज्ञ, स्वधा किंवा अन्य असे काही विधी करताना त्यात औषधाची आहुती देताना किंवा अन्य कारणे जे मंत्र म्हटले जातात ते मंत्रही मीच आहे. तूप, अशा विधींमध्ये जे तूप आहुती म्हणून दिले जाते ते तूपही मीच आहे. अग्नी, या अशा विधींसाठी अग्नी प्रदीप्त केला जातो, तो अग्नीही मीच आहे. हवन, अशा प्रकारे विधींमध्ये होम प्रदीप्त होतो, त्यासाठी हवन करायची जी क्रिया आहे तीही मीच आहे. पूर्वी आणि आताही अगदी अल्प प्रमाणात अजूनही यज्ञ याग केले जातात. परंतु प्राचीन काळी यज्ञ हा एक फार मोठा महत्त्वाचा विधी समजला जात होता. तो एक मोठ्या मानाचा, प्रतिष्ठेचा विधी होता. एखाद्याने किती यज्ञ केले त्यावर त्याची महानता अवलंबून असे. अनेक यज्ञयाग केलेला महापराक्रमी समजला जात असे. त्यामुळे भगवंत श्रींनी येथे त्याबद्दल सविस्तर दिले आहे की ते सर्व काही मीच आहे. यज्ञ यागादी विधी, ते विधी करण्यासाठी लागणारे सामान, त्यासाठी प्रदीप्त केलेला अग्नी, त्यातील हवन, त्यासाठी म्हटले गेलेले मंत्र इत्यादी इत्यादी सर्व काही मीच आहे. विधी कोणत्या पद्धतीने आपण करत आहोत याला महत्त्व नाही. तो विधी आपण भगवंत श्रींसाठी करत आहोत याला महत्त्व आहे.
त्याकाळी वैदिक आणि पुराणिक असे 2 प्रकार विधी करण्याचे होते. त्यांचा उल्लेख येथे भगवंत श्रींनी केलेला आहे. आज एखादी आधुनिक पद्धत अस्तित्वात आली असेल, यामुळे काहीही फरक होत नाही. काळाप्रमाणे विधी करण्याच्या पद्धतीत बदल होणे अपरिहार्य आहे. त्याबद्दल कुणीही तक्रार करू नये, कुरबुर करू नये. महत्त्व आहे ते भगवंत श्रींवरील असीम श्रद्धेला, निर्लेप प्रेमाला, दृढ भक्तीला, निर्भेळ भावनेला. पद्धत, उपाय, रस्ता कोणताही आणि कसाही असो, सर्व खटाटोप भगवंत श्रींकडे प्रस्थान ठेवण्यासाठी केलेला असला पाहिजे. ते महत्त्वाचे आहे. यास्तव भगवंत श्री येथे सांगत आहेत की वैदिक किंवा पौराणिक किंवा आणखी कोणतीही पद्धत असू दे, ती पद्धतच मी आहे. माझ्या प्रति यायला कोणती पद्धत वापरत आहात या कोणालाही कमीपणा किंवा कोणाला त्यात ताठा वाटायला नको. सर्व प्रकार मीच आहे. सर्व प्रकार पद्धती मीच स्वतः आहे. कसाही ये, पण माझ्याकडे ये. मी तुला पावन करून घेईन. स्वधा, औषधे, तूप किंवा आणखी काही, जे काही तू माझ्या उपासनेला वापरशील ते मीच आहे. या वस्तू कुठून येतात? त्या तुला कशापासून प्राप्त होतात? या वस्तू पंचमहातत्वांपासून निर्माण होतात. परंतु लक्षात घ्यावे की पंचमहातत्वे माझ्यापासून उत्पन्न झाली आहेत. तेव्हा या सर्व उपासनेच्या वस्तू म्हणजे मीच आहे. तेव्हा काहीही वापर ते मीच आहे. काहीही अपवित्र नाही. ते मला अर्पण करत आहेस, माझ्या प्रत येण्यासाठी वापरत आहेस, हे महत्त्वाचे आहे. मंत्र म्हटले जातात, परंतु शब्द भांडार, स्वर भांडार तर ओंकारापासून निर्माण झालेले आहे. ओंकार माझ्यातून निर्माण झाला आहे. त्यामुळे मंत्र मीच आहे. तसेच तो अग्नी, तोही मीच आहे. कारण अग्नी म्हणजे पंचमहाभूतांपैकी एक, तेज. अशा प्रकारे हवन, यज्ञाची, उपासनेची संपूर्ण क्रिया म्हणजे मीच आहे. तू माझ्याकडे येत आहेस, मी प्राप्त व्हावा यासाठी काही करत आहेस, हेच महत्त्वाचे आहे. सर्व सजीव निर्जीव सृष्टीमध्ये अंतर्बाह्य भगवंत श्री व्यापून भरलेले आहेत. आपण पूर्ण श्रद्धेने ते जाणून घ्यायला पाहिजे. भगवंत श्रींवर श्रद्धा नसेल तर जे कोणी काही करेल ते वाया जाईल. व्यर्थ श्रम होतील. कदाचित काही तात्पुरता फायदा झाल्यासारखे वाटेल, परंतु ते सर्व शेवटी दुःखालाच कारणीभूत होईल. पूजाविधी एक सोपस्कार म्हणून करू नये. त्यात भावभक्तीचा ओलावा असला तर आणि तरच त्या विधी करण्याला काही अर्थ आहे. हरिओम.